आनंदल्या नर नारी गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी विठोबा नियम आहे, नियमात नाही. पहिल्यांदाच बघितलं परंपरा आपली आता कोणी बांधत नाही. वारकरी महाराजांच्या कीर्तनात पहिल्यांदा गोकुळच्या मी सुखात असलो हे लेखा आधी सांगितलं सगळ्यांना बाळकृष्ण घरी आनंदल्या नर नारी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवान कृष्ण परमात्म्याचे गोकुळात प्राकट्य झाल्यानंतर गोकुळवासी लोकांची झालेली दिव्य स्थिती वर्णन सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबारा संतांना नमन टाळ घेतोय पण श्री संतांची माता संतांच्या माथा चरणावरी साष्टांगे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. या ठिकाणी श्री स्वानंदेश्वर महादेवाच्या प्राणप्रतिष्ठेत प्रत्यर्थ आणि गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यात प्रत्यर्थ अशा 2 सोहळ्यांचे एकत्रीकरण करून आजची असणारी ही भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने
या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून विशेष करून आदरणीय वंदनीय श्री नरवडे महाराज म्हणजे सर यांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग आदरणीय हरिभक्तीपरायण श्री प्रेमानंद शास्त्रीजी महाराज ज्यास दोन पात्र करतायत. उदय ओम प्राण प्रतिष्ठा पण त्यांनी केली, कीर्तनाला साथ पण करतायत. त्यांनी अतिशय सुंदर अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबर आपल्या सर्वांना भगवंताच्या प्राकट्यानं विलक्षण असणारी झालेली स्थिती वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? मला सांगतात गोकुळामध्ये परमात्मा प्रगट झाला. त्या परमात्म्याचं दर्शन सर्व लोकांना प्राप्त झालं. त्याच्या दर्शनानं काय झालं असेल तर सर्वांच्या अंतःकरणामध्ये विलक्षण असणारं सुख झालं. या सुखाची मोजदाद करता येत नाही, त्याचा लेखाजोखा ठेवता येत नाही, एवढे विपुल स्वरूपातलं सुख प्राप्त झालं. पण गोकुळच्या सुखा अंतपार नाही. लेखा म्हणजे लिहून ठेवणे, त्याला अंतपार राहिला नाही, त्याचा लिखापडी करता येत नाही असं सुख झालं. का बरं झालं असेल? म्हणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. श्रीकृष्ण परमात्मा बालरूप धारण करून नंदराजाच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाला. पण काय झालं? सर्व नर नारींना म्हणजे गोप गोपींना आनंद झाला. आनंदल्या नर नारी. मग त्याने आनंद व्यक्त करण्याकरिता काय केलं? म्हणे गुढिया तोरणे करीती कथा जाती गाणी गुढ्या उभारल्या, तोरणं लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली, आनंदोत्सव साजरा करू लागली. दिव्य संदेश स्थिती सर्व लोकांना प्राप्त झाली. हे का झालं असेल? त्याचं कारण शेवटच्या चरणात महाराज सांगतात. तुका म्हणून छंदे येणे वेधिले गोविंदे. तुका म्हणतात मन मोहिले गोविंदे. ते आपले मनच आहे. गाथ्यामध्ये येणे वेधिले गोविंदे असं पाठ आहे. पण या गोविंदानं सर्वांना वेधून घेतलंय आणि म्हणून सर्वांना अशी स्थिती प्राप्त झाली. अशी दिव्य असणारी अवस्था सर्वांना त्यांनी प्राप्त झाली असं महाराज वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी. प्रस्तुत दरवर्षी आपल्या स्वानंद आश्रमामध्ये गुरुपौर्णिमेचा सोहळा संपन्न होत असतो. यावर्षी दोन गोष्टी एकत्र करून औचित्य साधायचं म्हणून महादेवाची पिंडीची स्थापना या ठिकाणी करायची आहे आणि म्हणून दोन्ही कार्यक्रम एकत्र करावेत या उद्देशानं आणि अचानक ठरलेला हा कार्यक्रम आहे. म्हणजे आताच 4-5 दिवसापूर्वीच फोन आला असेल सरांचा की महाराज तुम्ही सेवा करण्याकरिता या. आता मला असं आठवतंय की आतापर्यंत बऱ्याच वेळा इथं सेवा करायचं ठरलं आणि ते जुळून आलंच नाही. कुठे आजारी पडलो, काहीतरी झालं. आजही काही कीर्तन करण्यासारखी स्थितीमध्ये महादेवाची स्थापना केली. त्याचं नाव ठेवलं संतेश्वर महादेव. तो संतांचा ईश्वर म्हणून संतेश्वर असं त्यांनी त्याला नामविधान केलेलं आहे. तसं आज या ठिकाणी स्वानंदेश्वर महादेवाची स्थापना प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. त्याच प्रित्यर्थ आपण त्यांनी महादेव सर्वांचे गुरु आहेत महाराज. आपण हरिपाठ म्हणतो, रोज म्हणतो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. त्याच्यामध्ये महादेव पण आहेत आणि ते गुरु पण आहेत. पण एकच सेवा त्यांनी 2 अंगानं होईल. पण काल संध्याकाळी कीर्तन रूपी सेवा झाल्या कारणाने आपल्या संप्रदायाच्या नियमानुसार काल्याच्या कीर्तनानंच प्रत्येक उपक्रमाची सांगता होते आणि म्हणून आज काल्याचं कीर्तन करण्याचं अशा पद्धतीने ठरलं. अतिशय अल्पशा वेळेमध्ये आपण भगवंताचं चिंतन करणार आहोत. काला म्हणलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगावं असा दंड काय महाराज संप्रदायाचा. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचं चरित्र का सांगावं? त्याचं कारण भगवंताचं चरित्र असं आहे ते विलक्षण आनंद देणार आहे. तुम्हाला विलक्षण आनंदामध्ये नेमकं काय असतं? आनंद तर सर्व लोकांना प्राप्त होतो, पण विलक्षण आनंद शब्दाचा अर्थ करताना गुरुजी म्हणायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. कोणी ऐकलं असेल त्यांचं. आपल्यातले बरेचसे महापुरुष आणि त्यांचं श्रवण करण्याकरिता जात होते महाराज. गुरुजींचं मोठं वैभव होतं. गुरुजी त्यांनी म्हणायचे की सामान्य संसारिक लोकांना विषयाच्या माध्यमातून सुख मिळतं
खरं तर ते विषयातलं सुख नसतंच. विषयामध्ये सुख नावाची गोष्ट नाहीच म्हणत. मग सुखाची व्याख्या जर करायची असली तर ज्ञानोबांनी व्याख्या केली. ते म्हणतात किंबहुना सोय जीवात्मयाची आहे तेथ जे होय दयानाम सुख. एखाद्या महापुरुषाची संगती घडावी आणि त्याच्या संगतीत जाऊन अधिकार तयार झाल्यानंतर त्यांना आपल्याला सांगा बाबा हे शरीर तू नाहीस, तू आत्मा आहेस. आणि मग त्या जीवाला मी आत्मा आहे असा बोध प्राप्त व्हावा आणि त्या बोधानं त्याच्या ठिकाणी जे होतं त्याचं नाव आहे सुख. असं खरं सुखाचं लक्षण आहे. म्हणून जे सुख सर्वजण त्यांनी म्हणतात विषयामध्ये ते विषयातलं नसून आपली आत्म्याची आपली जी वृत्ती आहे ती वृत्ती त्यांनी महाराज चंचल असते. की चंचल असणारी वृत्ती स्थिर झालेली झाली की आत्मस्वरूपाचं भान त्याच्यात होतं, म्हणजे आत्मानंद त्याच्यात परिवर्तित होतो. मग आपल्याच आत्म्याचं सुख आपल्याला भोगायला मिळतं. आणि म्हणून त्यांनी लोकांना वाटतं विषयातून सुख प्राप्त झालं, विषयात सुख नसतं. दिवाळीला लाडू खातात की नाही लोकांना विचारलं लाडू कसा लागला, मग ते म्हणतात गोड लागला. लाडू काय गोड असतो का महाराज? खरं सांगा. खाल्ल्यावर मग तुम्हाला बावळट आहेस का? तू कीर्तनकार तू समजत नाही का लाडू गोड असतो? लाडू जर गोड असतो मी प्रक्रिया सांगतो तेवढी ऐका मग मला म्हणा लाडू गोड असतो. रवा घेतला, निवडून घेतला, भाजून घेतला, मग त्याचा लाडू तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. मग ते चांगलं भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दूध घातलं, दूध घालून त्यांनी थोडं शांत होऊ दिलं. मग लगेच ताबडतोब त्याचे लाडू बांधले, डब्यात घालून ठेवले. तुम्ही गेल्यावर तुम्हाला खायला दिला. आता तुम्ही लाडू खाल्ला की नाही? सांगा कसा लागला? काय केलं नाही त्याच्यात? साखर घातली नाही. मग लाडू गोड असतो का नाही? लाडू गोड नसतो. गोड कोण असते? साखर गोड असते. त्याच्यात साखर घातली म्हणून लाडू गोड लागतो. लाडू गोड कधीच नसतो. तसं विषयामध्ये सुख कधीच नसतं. ते सुख आपल्या आत्म्याजवळच आहे. पण आत्मसुख त्यांनी प्राप्त होतं विषयाच्या माध्यमातून. हा त्यातला भाव आहे. म्हणून सामान्य असणारे लोक विषयात सुख मानतात. पण विलक्षण सुख कशाला मानावं? विलक्षण सुख म्हणजे जीवनमुक्त झाल्यानंतर भोगणारं सुख. जीवनमुक्ती म्हणजे काय हो? तुम्ही ऐकतात ना सर्वजण? जीवनमुक्त होणं म्हणजे त्यांनी मुक्त होणं. मला तुम्ही सांगा माणसं मुक्त होतात की नाही होत? होतात ना. दुसरा प्रश्न विचारतो, घाबरू नका. माणसं जिवंतपणे मुक्त होतात का मेल्यावर? जिवंतपणे होतात. बरेच लोक उत्तर देतात मेल्यावर मुक्त होतात. मेल्यावर मुक्त आपल्या संप्रदायाची धारणा नाही. मुक्त मेल्यापाठी म्हणजे मोक्ष मेल्यापाठी आमासी होईल ऐसे म्हणते ते अतिमूर्ख. त्यांना नुसतं मूर्ख नाही म्हणतात, अतिमूर्ख. मेल्यानंतर मोक्षाची कल्पना आपल्या धर्मात नाही. मग मोक्ष कधी होतो? जिवंतपणेच होतो. याची देही, याची डोळा, मुक्तीचा सोहळा कशाने मोक्ष होत असेल? मोक्ष जर होत असेल तर फक्त ज्ञानाने होतो. ज्ञाना वाचून कोणत्याच उपायाला होत नाही. महाराज म्हणतात वाचून ज्ञानविने इके उपाय करीसी चुके तरी गुंफीसी अधिके रुखिये. म्हणून त्यांनी या संसारात गुंतून पडतात लोक. ज्ञाना वाचून बाकीचे सगळे उपाय करीत बसतात. मग ते ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. कसं प्राप्त होईल ज्ञान? ते म्हणजे ते ज्ञान पैगा भरवे जरी मणियाठी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीसी. का बरं? ते ज्ञानाचा पुरवठा ते सेवा हरिरावंटा ते स्वाधीन करी सोहटा ओळंगुनी तरी तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले सांगतील कुशले जेणे अंतःकरण बोधिले संकल्पना आपल्याला ज्ञान देतात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना. तत्वदर्शी संत ज्ञान देतात. म्हणजे काय ज्ञान देतात? कांद्याचं का वांग्याचं? लोक कांद्या वांग्याच्या बाहेरच पडणं तो त्यांना तेवढंच त्यांनी डोळ्यापुढे दिसते. त्यांना वाटतं त्याच्याकरताच आपण जन्माला आलो. धर्म देवन संत या सगळ्या गोष्टी फार मातीत घातल्या कांद्या वांग्याकरता, लाजा सोडून दिल्या. काही त्यांनी अक्कल नाही महाराज. कोणत्याच प्रकारची अक्कल डोक्यात ठेवली नाही. निवड कांदे वांगे डोक्यात भरले महाराज. कांद्याने वांग्याने माणसाचा उद्धार होईल का? अरे धर्म टिकला पाहिजे. काय टिकला पाहिजे? धर्म टिकला पाहिजे. या धर्माला जर त्यांनी टिकून ठेवलं तर त्यांनी बाकीचे सगळं जीवन सुखरूप होईल महाराज. म्हणून धारा येते ती धर्म धारण केलं पाहिजे. धर्म टिकला पाहिजे. धर्म सांभाळला पाहिजे. धर्माला महत्व दिलं पाहिजे. असू दे, हे असं मला फिसकटायचं नव्हतं. पण आता ज्याला कळत असेल त्याला कळत असेल माझं बोला. नाही कळत ते डोकं फोडून घेऊ त्याच्या पुढे. म्हणून त्यांनी मग कळण्यासारखं त्यांनी सांगतो. लोकांनी कांद्या वांग्याकरता राडा करून घेतला स्वतःच्या जीवनाचा. लक्ष फरक आहे का? गुरुजी म्हणायचे कशाचं ज्ञान रे? कांद्याचं का वांग्याचं? किंवा जे कांद्या वांग्याचं ज्ञान नाही. मग काय ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे मी आत्मा आहे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे असं अद्वैत बोध प्राप्त करून याला ज्ञान असं म्हणतात. स्वतःला काय समजायचं? काय समजायचं? आत्मा. आणि आत्मा कोण आहे? आत्माच ब्रह्म आहे. पण हे सांगण्याकरिता महावाक्याचा उपदेश त्यांनी वेदामध्ये केलेला आहे. वेदामध्ये 4 महावाक्य असतात. तरी सर तो त्यांनी त्या पद्धतीने झाला पाहिजे. म्हणून त्यांनी नचिकेता नावाचा एक त्यांनी दिव्य असणारा बालक आहे. तो यमधर्माकडे अशा पद्धतीने गेला. मग त्याच्या बापाने त्याला यमाला देऊन टाकलं होतं.
यमाला देऊन टाकल्यानंतर मग तो यमाच्या समोर त्यानं 3 प्रश्न विचारायला लावले. त्याच्यामध्ये त्याने त्याचा संवाद झाला. मग संवादात त्यांनी मला त्याला तत्वज्ञान सांगितलं. त्या यमधर्मानं त्याला आणि तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला. हा उपदेश केला त्याला तो कळाला नाही. 9 वेळा सांगितला. किती? 9 वेळा सांगितलं. मग त्याला बोध प्राप्त झाला. पण वेदाच्या क्रमाने अशा पद्धतीने शास्त्र पद्धतीने ऋषीमुनींच्या पद्धतीने त्यांनी मला तो बोध प्राप्त करून घ्यावा आणि त्या बोधाने त्यांनी मला जिवंतपणेच मुक्त व्हावं, म्हणजे जीवदशा संपून जावी. ही जीवदशा अनादिकालापासून आलेली आहे. ती केव्हा आली कोणाला माहित नाही. तिची सुरुवात कधी झाली माहित नाही, पण संपते केव्हा ती माहिती आहे. कधी संपते? ज्या दिवशी ज्ञान होतं त्या दिवशी संपते. तुकोबाराय म्हणतात यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस म्हणजे मैत्रीचा दिवस नाही. शेवटचा दिवस म्हणजे दहाव्याचा आणि श्राद्धाचा दिवस नाही. शेवटचा दिवस म्हणजे जीवदशा ज्या दिवशी संपते तो शेवटचा दिवस असतो. जीवदशा ज्ञानानं संपत असते, अज्ञानाच्या निवृत्तीनं संपत असते. शास्त्र प्रक्रियेनुसार त्यांनी मला ज्ञान व्हावं आणि मग त्या ज्ञानानं त्यांनी मला घेऊन जावं आणि मग जीवदशा संपून जावी. जीवदशा संपल्यानंतर जी स्थिती निर्माण होते त्याला जीवनमुक्त अवस्था असं म्हणतात. म्हणजे जिवंत आहे पण मुक्त झालेलं त्याला जीवनमुक्त म्हणतात. मग जीवनमुक्त झाल्यानंतर त्यांनी महाराज जे सुख प्राप्त होतं त्याला जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद असं त्यांनी म्हणतात. सांसारिक सुख वेगळं आणि जीवनमुक्तीचं सुख वेगळं. मग जीवनमुक्त पुरुषाला कशात सुख प्राप्त होतं? जीवनमुक्त पुरुषाला भगवंताच्या सगुण चरित्रानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने सुख प्राप्त होतं. पण आताच ती ओवी हे बुवा मला दाखवत होती गाडीत. काय ओवी होती? मनोनिगा पांडवा, मनोनिगा पांडवा, मूर्तींचा मेळावा, मूर्तीचा मेळावा, भक्ताची या गावात धावत व्हावी. तयाची या गावात धावत आलो म्हणून त्यांनी मला मनोनिगा पांडवा मूर्तीचा मेळावा. मूर्ती त्यांनी दोवरी दोन्ही पूजा आरोग्य घेऊन अलिंगावया लागून तयाचे अंग ते सच्चिदानंद स्वरूप असणारं ब्रह्म ते त्यांनी महाराज आणि त्या ब्रह्मस्वरूपाने सगुण साकार रूप धारण केलं. तो विटेवरती उभा राहिला. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ अद्वैत असणारे ते तत्व आणि प्रत्यक्ष प्रगट झालं. सगुण साकार होऊन प्रत्यक्ष उभं राहिलं. ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात ते म्हणतात सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूपावरण गुण घेते तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहून सारून या. म्हणून त्यांनी तो परमात्मा ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते उभी मूर्ती विटेवरी विटे उभा असणारा जो परमात्मा आहे त्याला सामान्य समजू नका. तो सगुण रूप धारण करून आलेला. तो म्हणतात परमात्मा निर्गुण आणि हे बावळट आहेत आणि हे त्यांनी सगुण म्हणतात आणि फलानं म्हणतात बावळट. तुझ्याच मेंदूत फरक पडलेला आहे. परमात्मा जर सगुण नाही म्हणतो कसं काय सगुण नाही रे? हे सगळं चराचर परमात्म्याने निर्माण केलं मग त्याला स्वतःला सगुण होता येत नाही बाई. सगळं जग निर्माण केलं अनंत ब्रह्मांड निर्माण करतो आणि तो सगुण होऊ शकत नाही का? नाही म्हणजे तो निर्गुणच आहे. आणि बाकीचं सगळं त्यांनी काय झालं मग हे तात्पर्य अर्थ असा आहे की तो परमात्मा समर्थ आहे. तो सच्चिदानंद घेणे त्याला प्रकृतीचा संग झाला. प्रकृती आणि परमात्म्याचा अनादिकल्पित तादात्म्य संबंध झाला. त्या संबंधातून परमात्म्याच्या ठिकाणी ईश्वर भाव प्रगट झाला. त्या ईश्वराच्या पोटामध्ये एकोहम बहुश्याम प्रजा येवा असा संकल्प तयार झाला आणि त्या संकल्पातून परमात्म्याने संपूर्ण विश्व निर्माण केलं. म्हणजे प्रसवला विश्व तोची होय सर्व जाणता त्याच्यापासून विश्व निर्माण केले. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी ब्रह्मांड केले 21 स्वर्गातले धरले सत्ता मात्र आपण तो परमात्मा संपूर्ण विश्वाला प्रसवणार आहे. तो खेळतो आहे. त्याने खेळण्याकरिता जगत निर्माण केलं. हा खेळ त्याने अशा पद्धतीने मांडला. तो त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन स्वतः त्यांनी प्रवेश करून तो त्याच्यामध्ये अभिन्न रूपाने आहे. तो त्याचा निमित्त आहे आणि तो त्याचं उपादान कारण आहे. शास्त्र असं म्हणतो तो परमात्मा अभिन्न निमित्त उपादान. कधी कधी शास्त्र पण ऐकलं पाहिजे महाराज. शास्त्र जर ऐकलं नाही घेण्यात देण्याचं त्यांनी घेऊन पाळण्यात काय अर्थ नसतो. पण शास्त्र प्रमाण मानलं पाहिजे. तस्मात शास्त्र प्रमाणांते ते शास्त्र म्हणेल ते सांगावे राज्य तृण मांडावे. म्हणून त्यांनी शास्त्र अतिशय महत्वाचं. आपल्या बोलण्याला शास्त्र असावं, व्याकरण शास्त्रानुसार बोलावं, आपल्या आचरणाला शास्त्र असावं, पूर्वमीमांसा शास्त्रानुसार आचरण करावं, आपल्या विचाराला शास्त्र असावं, उत्तर मीमांसा शास्त्रानुसार आपण विचार करत जावा. या सगळ्या गोष्टीला शास्त्र असलं पाहिजे. शास्त्राशिवाय त्यांनी बोलायचं नाही हा महत्वाचा विचार आहे. पण सामान्य माणसाला शास्त्र कळत नाही. ते आपलं त्यांनी मराठी डोकं लावायचा प्रयत्न करतात. पण कधीतरी सत्संगात गेलं पाहिजे, साधू संतांच्या संगतीत बसलं पाहिजे. मग आपल्याला शास्त्र सुद्धा कळेल. त्याची आवश्यकता आहे न कळत आहे. बघा ब्रह्मनिष्ठा प्राप्त होणं आणि श्रोत्रियत्व प्राप्त होणं याच्यात फरक आहे. निवळ ब्रह्मनिष्ठा प्राप्त झाली आणि श्रोत्रियत्व जर आलं नाही कसं काय मुक्त होईल? तो काही काही तो होणारच नाही महाराज. त्याच्याकरिता 3 गोष्टी महत्वाच्या. श्री गुरु जरी असतील आज गुरुपौर्णिमेचा करायचा की नाही सोहळा गुरुकडे पाहत असताना 3 गुण त्यांच्याकडे असले पाहिजे.
ते श्रोत्रिय असले पाहिजेत, ते ब्रह्मनिष्ठ असले पाहिजेत आणि ते कृपाळू असले पाहिजेत. हे 3 गुण त्यांच्या ठिकाणी असले पाहिजे. श्रोत्रिय म्हणजे काय, त्यांनी सगळे शास्त्र पोरानं पाहिलेले पाहिजे. नाही घोरगं घोरण पंढरपूर केलेलं जर गुरु असला काही देतन माती करत नसलं काय लोक आपटून घेईल का? खरं सांगा, त्याच्या समोर जर एखादा प्रश्न विचारला एखाद्या साधकाने आणि त्याला जर उत्तर नाही देता आलं, मग तो जर कडेला कोणी लावत बसला मग काय त्याचा उपयोग आहे? तसं नसलं पाहिजे. त्याला शास्त्र करायला पाहिजे, तो स्वतः शास्त्र संपन्न असला पाहिजे. बरं ब्रह्मनिष्ठ असली पाहिजे, त्याच्या ठिकाणी ब्रह्मानुभूती अनुभव असला पाहिजे. बिगर अनुभवाचा परमार्थ कुठला असतो का? परमार्थ अनुभवाचा असतो. आणि मग त्याच्या ठिकाणी कृपा करण्याची पात्रता असली पाहिजे. कृपा कोणी पण करू शकत नाही, त्याच्या जीवनामध्ये तपश्चर्या असली पाहिजे. जे ज्ञान झाल्यानं माणसाला कृपा करता येत नाही. पाहायचं असलं तर अद्वैत मकरंद नावाचा ग्रंथ माझ्याकडे आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे ज्ञान झाल्यानं कृपा करता येत नाही. मग कृपा करण्याकरिता दिव्यत्व समोरच्याला प्राप्त करून देण्याकरिता तपश्चर्या महत्वाची असते. त्याच्या जीवनात तपश्चर्या असली पाहिजे. तो तपस्वी असेल तर तो कृपा करू शकतो. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू अशा 3 गोष्टी महत्वाच्या असतात. पण शास्त्राने त्यांनी सांगितल्या पद्धतीनं हे संपूर्ण जगत परमात्म्याने धारण केलेलं आहे. तोच याच्यामध्ये त्यांनी अभिन्न निमित्त उपादान कारण आहे, तोच त्यांनी खेळतोय. त्याने कसं निर्माण केलं हे खेळण्याकरिता म्हणजे कर्मप्रधान विश्वराची राखा. कर्मप्रधान सृष्टी निर्माण केली. 2 प्रकारचे कर्म आहेत, धर्म आणि अधर्म, पाप आणि पुण्य त्याला म्हणतात. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. मग सर्वजण त्यांनी पाप पुण्याच्या त्यांनी सापडतात. ज्ञान झालं की पाप पुण्य जळून जातं, संचितातलं प्रारब्ध भोगून संपत असतं, क्रियामान करून लागत नाही. म्हणजे ज्ञानाग्नीत सर्व कर्माने भस्मसात हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी महाराज कर्मप्रधान विश्व निर्माण केलं. याच्यामध्ये पाप पुण्य करणारे लोक त्यांनी निर्माण झाले. पुण्य वाढलं की देवाला यावं लागलं. ध्रुवासारखे, प्रल्हादासारखे जास्त पुण्य झालं देवाला. पाप करणारे झाले की देवाला यावं लागतं. हिरण्यकश्यपूसारखे, हिरण्याक्षासारखे जन्माला आले. वराह नरसिंहाचं रूप भगवंतानं धारण केलं. रावण कुंभकर्णासारखे झाले. देवानं त्यांनी प्रभू रामचंद्रांचं रूप धारण केलं. हे त्यांनी महाराज अशा पद्धतीनं कंस जन्माला आला, दुर्योधन जन्माला आला, दुःशासन हे त्यांनी जन्माला आले. याच्याकरिता भगवान कृष्ण रूपानं प्रगट झाला द्वापार युगामध्ये. पापाचा भार त्यांनी झाला की भगवंताला यावं लागतं. भगवती पृथ्वीला तो सहन होत नाही. असंच द्वापार युगात त्यांनी झालं. पापाचा भार वाढला. पृथ्वीनं भगवंताचं स्तवन केलं. भगवंताने सांगितलं मी येणार आहे अवतार घेऊन. कुठे येणार म्हणे? मी देवकीच्या घरी येणार आहे. कोण आहे देवकी? कंसाची चुलत बहीण आहे. म्हणून त्यांनी ती उपवर झाली आणि तिचा विवाह वसुदेवाबरोबर करून दिला. विवाह संपन्न झाला. विवाहातच त्यांनी विघ्न आलं. आकाशवाणीवर हिच्या पोटी येऊन 8वा तुला मारणार आहे. घाबरला कंस. दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकलं. यथाकाळ 6 लेकरं झाले. कंसाला मारून टाकले. कीर्तनात घाई झाल्यावर लवकर होतात आणि मरतात महाराज. पण अशा पद्धतीने ते मारून टाकले. ते मारल्यानंतर त्यांनी मला 7वा योग मायेनं पळवला. रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. भाद्रपद शुद्ध षष्टीला बलभद्र प्रगट झाला. बलरामाचं प्राकट्य झालं. यानंतर त्यांनी महाराज भगवान अष्टम गर्भरूपानं प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. भगवंताला वसुदेवाच्या हृदयात मग देवकीच्या हृदयात प्रवेश केला. देवकीचं तेज वाढू लागलं. कंसाचं हृदय जळू लागलं. 9 मास पूर्ण झाले. देवदेवता स्तुती करण्याकरता आल्या. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यांचे योगिन निहितांचे सत्य सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकम तम शरणम प्रपन्न. भगवंताची शरणागती त्यांनी देवदेवतांनी केली. श्रावण महिना आला. वद्य पक्षाला अष्टमी तिथी आली. बुधवारचा दिवस आला. रोहिणी नक्षत्र आलं. ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल झाले. आणि मग रात्रीचे 12 वाजले. कारागृहात लख्ख असणारा प्रकाश पडला. भगवंतांना 8 वर्षाची चतुर्भुज असणारी मूर्ती वसुदेव देवकीच्या समोर प्रगट केली. त्यांना फार आनंद झाला. देव त्यांनी भेटला. देवाचं दर्शन झालं. मग देवाने सांगितलं मला जायचंय. म्हणून कुठे? मला गोकुळाला जायचंय. नंदाच्या घराला मदन गोकुळाला मला गोकुळाला नेऊन घाला. असं म्हणल्यानंतर देवा एवढा मोठा आहेस तुला कसं न्यायचं? मग भगवंतानं बालरूप धारण केलं. देवकीच्या मांडीवर भगवान प्रगट झाला. भगवान हे सगळं करू शकतो. भगवंताच्या प्रभुतीवर विश्वास ठेवा. त्याच्यामध्ये करतो अन्यथा करतो मी शक्ती आहे. तो मोठा होऊ शकतो, तो लहान होऊ शकतो, तो सगळं काय करू शकतो. त्याच्या सत्तेनं त्यांनी सगळ्या गोष्टी चालतात. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. असा परमात्म्याचा दिव्य स्वभाव आहे. म्हणून तो परमात्मा बालरूप धारण करून प्रगट झाला. देवकीला वाटलं कंस धावत आला. मग काय करायचं? वसुदेवाच्या हातात देऊन टाकलं. वसुदेवानं भगवंताला उचललं. बंधनं गळाली. बंधनं भगवान आला की बंधनं गळत असतात महाराज. भगवान म्हणजे बोध रूपी परमात्मा प्रगट झाल्याशिवाय वेळ कमी आहे ना, त्याच्यामुळे मीच प्रमाण देऊन देत नाही बाबा. वेळ कमी असल्यामुळे मीच म्हणतोय नका देऊ प्रमाण. कारण मला 12 वाजता थांबून तिथं माझ्याकरता प्रदक्षिणेला लोक थांबलेले आहेत पिंपळगावला. पण मला घाई जायचं.
म्हणून मी प्रमाण द्यायला. आता प्रमाण काय आपले पाठच आहे सगळ्यांची, गोकुळीच्या सुखा हे सगळे प्रमाण, उचलला कमळापती, पायीची बंधने गळती, सगळे प्रमाण आपण म्हणतच असतो. ऐका लक्षपूर्वक, ऐकण्याकरिताच त्यांनी म्हणजे जेवढं 2 तासाचं कीर्तन होताना प्रमाण बिमानं घेऊन त्यांनी महाराज अर्धा पाऊण तास सहज निघून जातो. मग त्यातलं पाऊण तास प्रमाणातलं गाळून टाका, मी त्यांनी तुमच्या समोर पाऊण तास अशा पद्धतीने बोलायचं काम करतो. असं आहे, लक्षपूर्वक ऐका. म्हणून तात्पर्याचं लक्षात ठेवा. भगवान त्यांनी महाराज प्रगट झाला, तो त्यांनी जाण्याकरिता निघाला, बालरूप धारण केलं आणि तो त्यांनी टोपलीत घातला, डोक्यावर घेतला, रस्त्याने चालू लागले, तो पाऊस पडायला लागला. यमुनेला पूर आला, पुरात प्रवेश केला वसुदेवानं, नाका तोंडात पाणी आल्यावर देवाला ओळखलं, चरण स्पर्श केला, यमुना धुवून गेली. पलीकडच्या काठाला गेली, यशोधराणीच्या समोर कन्या प्रगट झाली, ती आपला मुलगा तिथे ठेवला, कन्या बरोबर घेतली, परत कारागृहात आले. कन्येनं आकांत केला, कंस धावत आला, त्याला मारण्याचा प्रयत्न त्यांनी कन्येला करू लागला. ती हातातून निसटले, आकाशात जाऊन उभी राहिली, कंसा मूर्खा, मला काय मारतोस, किन माया हातो मंदहा, तुझं लागे वधी उपजला मजा, आधी तिनं सांगून टाकलं. मग कंस भयभीत झाला, परमात्मा मात्र गोकुळात जाऊन पोहोचला. प्रगट कुठे झाला? मथुरेत प्रगट झाला. गेला कुठे? गोकुळात गेला. आता त्याचा थोडा भावार्थ प्रत्येक भागवत कथेमध्ये कार्याच्या कीर्तनात सांगितलं जातं, ते तुम्ही पण ऐका. हा, मग तुम्हाला वेगळं नाही, तेच तुमच्या समोर त्यांनी सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. भगवान प्रगट झालं मथुरेत. मथुरा म्हणजे काय हो? मथुरा म्हणजे उत्तर प्रदेशात त्यांनी असणारा एखादा जिल्हा आहे का, त्याला तुम्ही मथुरा म्हणता. तेवढीच मथुरा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरेच लोक मथुरा पाण्यात सुद्धा घालतात, कशी घालत असतील त्यांची त्यांना माहिती. मथुरा म्हणजे मधुरेत येते मथुरा. माणसाचं शरीर हेच मथुरा. लक्षपूर्वक ऐका, तत्वार्थ तुमच्या समोर सांगतात. मनुष्य शरीर हीच मथुरा. त्याला मथुरा का म्हणायचं, त्याच्यात मी तुमच्या समोर प्रमाण देऊन सांगतोय. मधुरेत येते मथुरा, ज्याच्यामध्ये विषयाचं सुख मधुर वाटतं त्याला मथुरा असं म्हणावं. त्याच्यात 5 विषयाचं सुख, एका विषयाच्या संगतीने एकाचा नाश होतो महाराज. म्हणून त्यांनी महाराज शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, शब्दाच्या छंदामध्ये त्यांनी अशा पद्धतीने हरण अडकून पडतो, स्पर्शाच्या छंदामध्ये हत्ती अडकून पडतो, शब्द स्पर्श रूपाच्या छंदामध्ये तो किडा त्यांनी अडकून जळून भस्म होतो, गंधाच्या स्पर्शामध्ये गंध नावाच्या विषयामध्ये त्यांनी तो भुंगा अडकून पडतो. आणि त्यांनी हे सगळेचे सगळे शब्द, स्पर्श, रूप, रस, मासा त्यांनी रसाच्या माध्यमातून अडकून पडतो. म्हणून हे सगळेचे सगळे त्यांनी एका विषयाच्या छंदानं मरणारे. पण माणसाचं शरीर असं आहे, एकाच वेळेला 5 विषय बघतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, त्याच्या माध्यमातून सुख घ्यायचा प्रयत्न करतो. विषयाचं सुख मधुर लागते, याला मथुरा असं म्हणावं. या मथुरेचा राजा आहे कंस. कंस म्हणजे अहंकार, अहंकार म्हणजे मी. सामान्य सांसारिक लोकांना कमी अहंकार असतो. तुम्ही बुवा होऊन बघा, बाबा होऊन बघा, परत 2-4 गोव्या पाठ करून बघा, 4-2 श्लोक पाठ करून बघा, मग बघा कसा फुगायचा. अशा भेंडगुळीपेक्षा डरा करतो मी तर, असा गच फुगून नुसता हिंडतच राहतो महाराज. थोडं नवल अहंकाराची गोटी, विशेष नवले अज्ञानाची पाठी, सज्ञानाची झोपे कळती, नाना संकटी, देण्याचं संकटात पडावं लागतं. म्हणून ज्ञान झालं की जास्त अभिमान होतो महाराज. हा अभिमान मोठा घातक असतो. मी म्हणजे अहंकार. हा अहंकार कशाचाही होऊ शकतो. देवानं दिलं की नाही शरीर महाराज, तो काही हाताने तयार केलं का? माझं नाक फार भारी आहे, माझे डोळे फार भारी आहेत, आणि माझा रंग फार तांबडा आहे. काय करतो त्या तांबड्या रंगाला तुझ्या? जाळून टाकतील लोक एक दिवशी. त्याचं काय शिल्लक राहणार आहे? रंगाचा अभिमानन, कशाचा अभिमानन, जातीचा अभिमानन, धर्माचा अभिमानन, पंथाचा अभिमानन, साऱ्या दुनियाचा अभिमान डोक्यावर घेऊन हिंडायचं. मी या मी करता त्यांनी जीव जातो महाराज. मला जर एखादा माणूस वाईट साईड बोलला, मी नागासारखा फणा काढूनच असतो, फुस त्याला कधी डसू असं होतं. अशी अवस्था निर्माण होते. मी, अरे परमार्थ हा मी घालवण्याकरिताच असतो. परमार्थ करायचा कशाकरिता? मी वाढवण्याकरिता नाही, मी घालवण्याकरिता. हा मी गेला पाहिजे, आणि तो जात नाही सहजासहजी. त्याच्यावर गुरुकृपा झाल्याशिवाय कधीच मी जायचा नाही महाराज. अहंकार तसा जातच नसतो. म्हणून त्यांनी भगवंताच्या श्रीगुरूंच्या कृपेशिवाय अहंकार जायचा नाही. अहंकार म्हणजे कंस. कंस हाच हा अहंकार आहे महाराज. मनुष्य शरीर म्हणजे मथुरा, त्याचा राजा कंस म्हणजे त्यांनी महाराज अहंकार. या कंसाने दोघांना बंदीखान्यात टाकलं. कोण आहेत दोघे जण? वसुदेव आणि देवकी. वसुदेव आणि देवकी म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा विश्वासाला कोंडून ठेवलं. कुठं? हृदयरूपी कारागृहामध्ये. हृदय हेच कारागृह आहे. या हृदयरूपी कारागृहामध्ये श्रद्धा आणि विश्वासाला कोंडलं. परमात्मा जर प्रगट झाला तर कोणाच्या घरी प्रगट होतो? तो श्रद्धेच्याच घरी प्रगट होतो. ज्ञान जर झालं कोणाला होतं? श्रद्धावानच लभते ज्ञानवास, आहे की नाही?
तत्पर संयतेंद्रिया. म्हणून त्यांनी श्रद्धावान पुरुषालाच ज्ञान होऊ शकतं. येऱ्या अश्रद्धा पुरुषाला ज्ञान होत नाही. म्हणून त्यांनी श्रद्धावान असला पाहिजे. विश्वास पण भगवंताच्या ठिकाणी, शास्त्राच्या ठिकाणी, श्रीगुरूंच्या ठिकाणी असला पाहिजे, मग ज्ञान होत असते. लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी हृदय हेच कारागृह आहे. हृदयरूपी कारागृहामध्ये कंसरूपी अहंकाराने श्रद्धा आणि विश्वासाला कोंडून ठेवलं आणि मग त्यांच्या घरी 6 जन्माला आले आणि ते कंसानं मारले. 6 लेकरं झाले मारले असं आपण ऐकतो की नाही. कोण 6 मारले? ते काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे. हे षडविकार आहेत. हे षडविकार कोणी मारले? कंसानं मारले. म्हणजेच कोणी मारले? अहंकारानं मारले. म्हणजे आपण काय शिकायचं याच्यातून? मी कालच सांगतो बरं का, दुसरं सांगत नाही. गोकुळातलं सांगते. लक्ष करून ऐका. कोणी घालवायचं? ते अहंकाराने घालवायचे. मी घालवायचं. काम कोणी घालवायचा? माझा म्हणजे मी का माझ्या पोटात काम त्यांनी तयार झालं आणि पटाडी महाराजांनी घालवायचं असं होईल का? मला शक्य नाही महाराज. माझा मीच घालावा लागेल. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. माझ्या पोटात काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, दंभ आहे. या सगळ्या गोष्टी गच्च भरलेल्या आहेत. त्या माझ्या मीच घालवल्या पाहिजेत. म्हणून कंसानं 6 मारले हा त्याचा अर्थ आहे. अहंकारानं 6 घालवले. हे 6 गेल्यावर काय होतं माहिती का तुम्हाला? हे गेल्याशिवाय बोध प्राप्त होत नाही. तो बोधाचा अधिकारी होत नाही महाराज. म्हणजे त्यांनी सगळं अंतकरण खरकट ठेवायचं आणि बोध प्राप्त करण्याकरता जायचं. असं कोणाला कोण बोध प्राप्त होईल का? कसा पण बोध प्राप्त होईल? रस्त्यावर त्यांनी चालणारा माणूस धरून आणला, त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला, त्याला बोध होईल का? होणार नाही. त्याला धुवून धावून निर्मळ करावं लागेल ना महाराज. असं धुतलं महाराज. काय साधे नवनाथ जर ग्रंथ वाचला महाराज तुम्ही, त्याच्यात मच्छिंद्रनाथाने त्या गोरक्षनाथाला सांगितलं, गोरख मी जरा भिक्षा आणि तुलो केली जा रहा हूं. हे मीननाथ आहे ना, याने जर संडास बिंडास केली तर त्याला धुवून वगैरे चांगलं स्वच्छ करेल. गेले महाराज, ते संडास करून बसलो. मग काय करायचं? म्हणजे धुवून काढायला सांगितलं गोष्ट. असा धुतला महाराज. त्याचे कातरे वेगळे केले, त्याची हाडकं वेगळे केली, त्याचं सगळं बाजूला केलं, वाळत घातलं दोरीवर. वाळत घातल्यानंतर आले ते, अरे गोरख मीननाथ किधर गया? गुरुजी वो सुख रहा है. सुख रहा है. वाळत घातला म्हणजे असा वाळत घातला. तात्पर्य अर्थ लक्षात घ्या. धुतलं पाहिजे. कोण धुईल? तर ते त्यांनी मला संत धुतील. आपल्या अंतकरणातले विकार अशा पद्धतीने घालवतील. ते विकार अंतकरणातून गेले की मग मात्र त्यांनी महाराज आपण बोधाचे अधिकारी होत असतो. भजन घ्या. बारक हुमायूं, सद्बोध झाला तो नुरुनिया तेला, ठाईचा मोराला अनुभव, ठाईचा मोराला अनुभव, ठाईचा मोराला अनुभव. साधुबोध झाला नुरुनिया तेला, ठाईचा मोराला काय सांगत होतो सांगा. कोणी आलं सांगितलं तुम्हाला आत्ताच विक्षेप झाला. एवढे लोक छान ऐकत होते. आले लागले बांधा. मग भजन बिजन सुरू हो द्यायचं. खरं गळताना शोधायचं मग बांधायचं. मग ते भजनी विक्षेप त्याची काही मरण आल्यासारखंच होतं. चांगला विषय चालला आणि त्याच्यात विक्षेप झाल्यावर आमचे भाऊ म्हणायचे 40 लिटर दूध देणारी गाय असावी आणि धार काढायकरता पान व्हावी. आणि पान होल्यानंतर धार काढायला बसायचं आणि कारखानी फटाकडा वाजवला का चहा पुरतं सुद्धा देत नाही. पान होली गाय तुम्ही त्याच्यात फटाकडा वाजवा. भजन बिजन घेतल्यावर बांधलं असतं ते. असं आहे. असू दे आता बांधलं चांगलं झालं. आणि तुम्ही चुकीचं प्रमाण कशाला द्यायचं? म्हणजे सर काय साधू बोध झाला तो निर्णय ठेवला. ते प्रमाण तिथं अपेक्षित नाही. मी जे तुमच्या समोर सांगत होतो मोक्ष रेखी आला तो हे प्रमाण तिथं पाहिजे होतं.
मोक्षरेखी आला म्हणजे काय, जो मोक्षाचा अधिकारी झाला तो भाग्यानं विनटला, भाग्यानं नटला, मग तो साधूचा अंकेला हरिभक्त, मग त्याला साधूची कृपा होत असते, तो मोक्षाचा अधिकारी झाला पाहिजे. धुणं म्हणजे काय, अधिकारी होणं, हा महत्वाचा विचार. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे धुतले पाहिजेत की नाही, हे धुतले की मग तो ज्ञानाचा अधिकारी होईल. ज्ञान कोणत्या पण पात्रात कसं राहील महाराज, हे त्याने जर्मलच्या भांड्यात म्हणजे सिंहाचं वाघाचं दूध प्राप्त करून घ्यायचं, लोखंडाच्या, जर्मलच्या, तांब्याच्या का चांदीच्या भांड्यात थांबायचं नाही, त्याला सोन्याचंच पात्र असावं लागेल. तशी आपली बुद्धी विकाररहित अशा पद्धतीने झाली पाहिजे, निर्मळ झाली पाहिजे. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाण पाजन फुटती रे, अशी अवस्था त्याने झाली पाहिजे. मग तो ज्ञानाचा अधिकारी होईल. मग 6 घालवले, मग 7वा आला, त्याचं नाव आहे बलराम. बलराम म्हणजे ज्ञान. ज्ञानाचं बळ प्राप्त झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नसतो. म्हणून ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. मोक्षरूपी फलापर्यंत जायचं असेल तर ज्ञानाशिवाय दुसरा पर्याय नाही. पण बलराम म्हणजे ज्ञान आणि श्रीकृष्ण म्हणजे मोक्ष. मोक्षरूपी परमात्मा प्रगट झाला पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून हृदयरूपी कारागृहामध्ये वसुदेव देवकी म्हणजे श्रद्धा विश्वासाला कोणतं आणि मग त्यांना 6 झाले म्हणजे 6 विकार त्यांनी कंसाने घालवले. मग बलराम त्यांनी प्रगट झाला आणि तो पळून नेला योगमायेनं. तो रोहिणीच्या गर्भात स्थापन झाला, तो आधी प्रगट झाला आणि मग त्यांनी महाराज परमात्मा येणार आहे. ज्ञान आलं की बोध ठसावला जाऊन त्यांनी मोक्ष स्वरूपाची मोक्षरूपी परमात्मा भेटत असतो. परमात्मा आणि मोक्ष नाव 2 आहेत, वस्तू एकच आहे महाराज, हा महत्वाचा विचार आहे. पण मोक्षरूपी परमात्मा प्रगट झाला, अष्टम गर्भरूपाने प्रगट झाला आणि मग तो आता प्रगट झाला इथपर्यंत ठीक आहे. नुसता मोक्ष प्रगट होऊन काय करतो तुम्ही ऐकतात कसं, सर्वजण नुसता मोक्ष प्राप्त झाला आणि काय मग मोक्ष प्राप्त झाला आणि त्याची 30 बायको, तेच शेबडे पोरण, ती 3 बायको, तेच त्याचा संसाराचा रगडा, त्याच्यातच मुंडकं घालून रात्रंदिवस, अशानं त्यांनी ते परमात्म्याचं सुख प्राप्त होईल का, असं नाही प्राप्त व्हायचं. पुढचा मुद्दा आहे का, मोक्ष प्राप्त झाला की त्या मोक्ष स्वरूपाला भोगलं पण पाहिजे. महाराज ज्ञानोबा म्हणतात, पती जन्मला माझे उदरी, मी झाले दयाची गौरी आणि पतिव्रता धर्म पाहावं माझा, सर्व परिपती भोगी जेवजा, निर्गुणपती आवडे मज, आधी माय पाठी भाज जादेव. म्हणून त्यांनी मी माय राणी पतिव्रता शिरोमणी आणि ज्ञानदेव निरंजनी क्रीडा केली. त्या निरंजन स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर त्याच्यावर क्रीडा पण करता आली पाहिजे ना. ते सर चांगले खुर्चीवर बसलेले दिसत होते, मला ती दिसायची बंद झाली दयाने, सर खुर्ची बदलून बसला थोडेसे असू द्या. म्हणून त्यांनी मला मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झाली की मग काय करावं लागतंय, मग अशा पद्धतीनं तो भोगावा लागतो. तो भोगता पण आला पाहिजे. कशानं भोगता येईल, मग तो विलक्षण असणारा आनंद भक्तीनं भोगता येईल. म्हणून त्यांनी तो परमात्मा मला जायचं म्हणू लागला. कुठे जायचं म्हणला, तो म्हणला मला गोकुळात जायचं. मथुरा म्हणजे माणसाचं शरीर, गोकुळ म्हणजे काय, गोनाम इंद्रिय आणि कुळ नाम समूह. इंद्रियांच्या समूहालाच गोकुळ म्हणायचं. निर्गुण निराकार परमात्मा आहे, बोध रूपानं प्राप्त झाला, मोक्ष प्राप्त झाला. दाखवा बरं कागदावर लिहून मोक्ष कशाला म्हणतात. कागदावर मोक्ष लिहिल्याने मोक्ष कळेल का, मोक्ष अनुभूती आहे, मोक्ष अनुभव आहे. तो शब्दात सांगण्याचा मुद्दा नाही, तो भोगण्याचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी निदैवाचे परिवरी लोह्या रतड्या सहस्रवरी आणि वरी बाई सोने उपवास गुरु दरिद्रीजिया महाराज म्हणतात. म्हणजे त्याच्या भाग्यानं त्याला सोन्याच्या कांबी सापडल्या 10-5 आणि त्या सापडल्यानंतर श्रीमंत झाला. पण ते असंच जपून ठेवायचं म्हणलं, पुढं कामाला ते खड्डे घाललं, त्याच्यात त्या सोन्याच्या कांबी पुरल्या, त्याच्यावर त्यांनी आथरून टाकलं. जर्मलचं भांडं हातात घेऊन भीक मागत बसला का दरिद्री. तुम्ही ऐकतात ना सर, खायला नव्हतं त्याच्यावर तो श्रीमंत होता, पण त्याच्यावर बसून भीक मागत होता. म्हणून त्यांनी हे भीक मागण्यापेक्षा जे आपल्याला मिळाले नाही ना ते भोगलं पाहिजे. कसं भोगाल, पण त्या परमात्म्याला सगुण साकार करून आपल्या डोळ्यासमोर उभं करायचं आणि मग त्या भगवंताचं भजन करायचं. ज्ञान घडून निघावा गोविंदुगा, टाळा टाळी लोपाला नाद, अंगवागी मोराला छंद, भोगिताची अटला भेद. ज्ञान घडून निघावा गोविंदुगा, मग भगवंताचं भजन करायचं. त्याला सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी असं वर्णन आहे महाराज. ज्ञानोबरासारखे त्यांनी म्हणतात, ते म्हणतात अरे तुम्ही भगवंताचं भजन करा. सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवणी. काय करा, करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, भक्ता भवलक्षण, जगल प्रमाण दावितो. म्हणून त्यांनी महाराज जे पूर्ण बोधावर आरूढ झालेले लोक आहेत त्यांना ज्ञानोबराय सांगतात, करा विठ्ठल स्मरण, विठ्ठलाचं स्मरण करा. पण तो परमात्मा त्यांनी अशा पद्धतीनं गोकुळात गेला म्हणजे इंद्रियांच्या समूहात आला. जो पाहता येत नव्हता तो पाहण्यास योग्य झाला, ज्याच्याविषयी ऐकता येत नव्हतं कानांच्या माध्यमातून ऐकण्यास योग्य झाला, ज्याच्यावर बोलता येत नव्हतं तो बोलण्याविषयी त्यांनी त्याला नाम आलं, रूप आलं, त्याला आकार आला. हे सगळं त्यानं धारण केलं आणि मग तो गोकुळात आला. गोकुळात जाऊन पोहोचला. कुठे गेला, म्हणजे नंद यशोदेच्या घरी गेला. नंद आणि यशोदा म्हणजे भक्ती आणि भाव.
श्रद्धा विश्वासाच्या घरी प्रगट झाला आणि भक्तिभावाच्या घरी खेळण्याकरिता गेला. मग त्यांच्या घरी अशा पद्धतीने खेळण्याकरिता जाऊन पोहोचला. सगळ्या गोकुळवासी लोकांना वाटच होती महाराज देव येण्याची. सर्वजण वाट पाहत होते. भगवान आल्याची बातमी गोकुळामध्ये त्यांनी पोहोचली आणि सर्व नरनारींना बातमी कळाली. नरनारी म्हणजे कोण? नरनारी म्हणजे गोपाळ आणि गोपी. हे गोपाळ म्हणजे काय? रात्रीच्याच कथेमध्ये सांगून झाले. गोपाळ गो नाम त्यांनी इंद्रिय, पाल म्हणजे सांभाळ, त्यांनी इंद्रिय स्वतःच्या ताब्यात घेतले ते गोपाळ आहेत. गोपिका म्हणजे काय? गोभी भक्तिरसम पिबंती या 6 गोपी. गो म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून भक्तिरसाचं पान करणारी वृत्ती, त्याला त्यांनी महाराज गोपी असं म्हणावं. म्हणून गोपायते हृदय कृष्ण या 6 गोपी, जे हृदयामध्ये कृष्ण परमात्म्याचं सुख गोपनीय ठेवते. आपल्याला थोडं कळालं की भडभडा भडभडा लोकांच्या समोर वाकायला आपण सुरुवात करतो. पण खरं प्रेम जर परमात्म्याचं प्राप्त झालं असेल तर पोटात गुप्त ठेवलं पाहिजे. लोकांसमोर छाप करून घेण्याकरता आणि शहाणपणा करण्याकरता शहाजूकपणा जर मी सांगत सुटलो तर माझ्या देवाला आवडणार नाही महाराज. ते हा महत्वाचा विचार आहे. आपण ग्रस्ताश्रमी माणसं, ग्रस्ताश्रमाचा एकांत आपण लोकांच्या समोर सांगतो आणि तो सांगण्यास योग्य असतो? नाही सांगितलं पाहिजे. तसं परमात्मा सुख प्राप्त झाल्यानंतर हरिसुख फावले रे, हरिसुख फावले रे ते लोकांसमोर सांगायचं असतंय? अजिबात नाही. गोपनीय ठेवायचं असते. गोपा येते हृदयम कृष्ण या 6 गोपी तेच गोपाळ आहेत आणि त्याच गोपी आहेत महाराज. आणि अशा सर्व नरनारींना आनंद झाला. सर्वजण भगवंताला पाहण्याकरिता आले. नटून थटून शृंगार करून त्यांनी अशा पद्धतीने भगवंताला पाहण्याकरिता सर्वजणांनी देव गोकुळात पोहोचला. एवढं सुख परमात्म्याला पाहून गोकुळवासी लोकांना झालं की त्याची लेखाजोखा त्यांनी राहिला नाही. मोजदात करता येत नाही एवढं दिव्य असं गोकुळीचा सुखा गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळात एवढं सुख झालं त्या सुखाला अंत पार राहिला नाही. सुख भोगण्याची प्रक्रिया चालू आहे. लक्ष करून ऐका. सुखी होणं वेगळं आणि सुख भोगणं वेगळं महत्वाचा विषय आहे. मोदाच्या माध्यमातून सुखी व्हाल पण द्वैतातून अद्वैतात गेल्यानंतर स्थिरता प्राप्त होते. समाधान नाही प्राप्त व्हायचं. समाधान प्राप्त करून घेण्याकरिता अद्वैतातून परत द्वैतात गेलं पाहिजे. गुरुजी म्हणायचे. म्हणून त्यांनी द्वैतात जावं. मी भक्त तू देव ऐसे करी असं म्हणावं नको. ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त असावं तू देव असावं. नुसतं आत्मज्ञानापुरते जेवढे शिल्लक राहिले ना खाली
काही मिळवलं नाही महाराज. निवड त्यांनी अद्वैत बोध प्राप्त झाला आणि त्याच्यातच म्हणले आम्हाला सगळं मिळालं असं जर तुम्ही म्हणत असाल तर काही मिळवलं नाही. मग भगवंताच्या विलक्षण प्रेमस्वरूपा भक्तीत पदार्पण केलं पाहिजे. आणि नाही म्हणत असाल तर मग ज्ञानोबा आहे तुकोबा आहे काही बावळट होते का डोक्यावर पडले होते संत, त्यांना त्यातलं कळत नव्हतं काही. अरे त्यांनी भगवंताला सगुण साकार केलं म्हणजे मोक्षपदे तुच्छ केली. या कारणे कोणत्या कारणाकरिता आम्हा जन्म घेणे युगायुगी. काय करणार आहात जन्म घेऊन? मिठी ऐसे सुख मोहे भक्ती रस पुढता प्रति आस सेवा. हवीत असणारं भक्तीचं सुख आहे ते भोगण्याकरिता परत जन्म घेईन मी जन्म याजसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी असं त्यांनी महाराज म्हणतात. म्हणजे त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. मोक्ष सुद्धा त्यांनी लाथाळायची क्षमता आहे. मोक्ष सुख हानू लाथा असं म्हणतात. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभची ठेवा. म्हणजे ते मला देऊच नका, तुमचा मोक्ष दाखवूच होता नका असं त्यांनी महाराज तुकोबाराय म्हणतात. तात्पर्य अर्थ असा आहे की मोक्ष सुद्धा फिका पडला त्या विलक्षण सुखापुढं. पण भगवान त्यांनी महाराज दिव्य रूप धारण करून प्रगट झाला. गोकुळवासी लोकांनी भगवंताला पाहिलं, एवढं सुख गोकुळामध्ये झालं. मग सुख का झालं असेल? मग महाराज सांगतात भगवंतानं बाल रूप धारण केलं आणि कृष्ण होऊन नंदराजाच्या घरी बाळकृष्ण नंदा घरी नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंद बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. कृष्ण परमात्मा नंदराजाच्या घरी प्रगट झाला म्हणून सर्व नरनारींना आनंद झाला. सर्व वृत्ती त्यांनी महाराज परमात्मामय झाल्या. वृत्ती म्हणजे काय माहिती आहे? अंतकरणाच्या प्रकाशक परिणामाला वृत्ती असं म्हणतात. म्हणून त्यांनी अंतकरणाचा प्रकाशक परिणाम असणारी जी वृत्ती 4 प्रकारची असते तिच्यामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार अशी नावं तिला प्राप्त होत असतात. म्हणून त्यांनी ते आत्मबोधापर्यंत जर जाऊन पोहोचला त्याचे सगळे व्यवहार बाधित अनुवृत्तीने चालत असतात. वृत्ती असते पण बाद झालेली असते. म्हणून त्यांनी म्हणत त्याची बाधित अनुवृत्ती असते. तो सगळी कर्म करताना दिसतो, तो कर्मे करी सगळे कर्मबंधात अडकून पडत. जसे पुत्र म्हणे माझा पिता, पत्नी म्हणे माझा भरता, शिष्य म्हणे गुरुतत्वता स्थितीत आहे. अशा असणाऱ्या वृत्ती नरनारिका म्हणायचं तर काही पुल्लिंगी असणाऱ्या वृत्ती आहेत, काही नपुंसकलिंगी मन नपुंसकलिंगी आहे की नाही म्हणा. बुद्धी स्त्रीलिंगी असणारा शब्द आहे. अहंकार हा त्यांनी म्हणत पुल्लिंगी असणारा शब्द आहे. पण नरनारी असा शब्द वापरला. मग सर्व नरनारींना आनंद प्राप्त झाला. काय केलं आनंद व्यक्त करण्याकरिता? म्हणजे गुढ्या उभारल्या म्हणतात मला गुढिया तोरणे तोरणे करीती कथा गाती गाणे. गुढ्या उभारल्या, तोरण लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. गुढे उभारणं म्हणजे विजयाचं प्रतीक आहे महाराज.
विजयाचं प्रतीक. कशावर विजय मिळवला? अज्ञानावर विजय मिळवला. कृष्ण प्रगट झाला, मोक्ष मिळाला म्हणजे कशावर विजय मिळाला? अज्ञानावर विजय मिळाला. किती दिवसाचं अज्ञान होतं माहित नाही कधीपासून, पण काही क्षणात जातं महाराज. एका गुहेमध्ये पृथ्वीवरच्या जेव्हापासून पृथ्वी झाली तेव्हापासून प्रकाश कधी गेलाच नाही, उजेड कधी गेलाच नाही. मग एवढ्या दिवसाचा अंधार होता. अरे म्हणून इतक्या दिवसाचा अंधार आहे, कसं काय झाला अंधार हा घालवण्याकरिता बरेच वर्ष लागतील असा एक माणूस म्हणायला लागला. तरी वर्ष कशाला पाहिजे? गेलं तिथं नुसती मशाल पेटवली की एका क्षणात अंधार गेला. हे की नाही? या अंधारावर विजय प्राप्त करून घेतो तो कशानं? स्वरूपाच्या अशा पद्धतीने बोधरूपी मोक्षरूपी परमात्मा प्रगट झाला की आपला अंधकार निघून जात असतो. पण अज्ञानावर विजय प्राप्त केला म्हणून गुढे उभारले महाराज. गुढी विजयाचं प्रतीक आहे. तोरण लावले. गुढिया तोरणे. तोरण म्हणजे काय? मांगल्याचं प्रतीक आहे. विजय मिळाल्याशिवाय मंगलता कशी होईल महाराज? नुसतं मंगल नाव ठेवलेले माणसाचं मंगल होत असते का? माझ्या मावशीचं नाव मंगल आहे. माझं काय मंगल? तुम्हाला काय सांगा तिचं चरित्र काय सांगू? म्हणजे त्यांनी मला नुसतं मंगल नाव असलं म्हणजे काय मंगलता जीवनात येईल का? नाही. मंगल जीवनामध्ये होण्याकरिता आधी त्यांनी महाराज अशा पद्धतीने निरासक्त होऊन आज्ञारहित अवस्था प्राप्त करून घेतली पाहिजे. त्याचं जीवन खरं मंगलमय. त्याला बायको मिळाली, पोरं मिळाली, घर मिळाली. मी फार भाग्यवान आहे, मला फार असं झालं, मी फार श्रीमंत झालो गाडवा. तू बायकान पोरण हे करण्याकरता जन्माला आला काय? तुझा जन्म ह्या एवढ्या कारणाकरता झाला. कारण हे तर जन्मजन्मी करीत आलो आपण. तीच बायकोन, तेच लेकरन, तोच संसारण, तेच सगळा रगडा. त्याच्यात त्यांनी आतापर्यंत कितीतरी जन्म घालवले. हे करण्याकरिता जन्म झाला नसून हे घालवण्याकरिता जो धारिष्ठवान असणारा पुरुष हे घालवतो त्याचं जीवन मंगलमय होतं. लक्षात ठेवा. मी काय सांगतो, लोक परमार्थच करतात संसार वाढवण्याकरिता. रडून रडून सांगायचं लोकांना, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. आणि वाचके कोणाला धरून यायचे तुझ्या बापाला. कशा करता रे? सकाळी लगेन ते फिरतात गावामध्ये गळ्यात पेटी घालून, नाही कुणाचे कोणी तुझे नवे रे कोणी असं. मग त्याच्या गळ्यात घोडी सुद्धा असते. मग त्याला बाजूला घेऊन विचारलं पाहिजे कोणीच कोणाचं नाही, मग हे कोणा न्यायचं? एवढं सगळं थोडं कोणा करता चालवलं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, अरे ते सगळं चिकटलेलंच आहे. शंभरात अडकलेल्या माशीसारखी अवस्था समाजाची झालेली आहे. त्याच्यातून बाहेर पडता येत नाही. त्याच्यातून बाहेर पडणं हा विजय आहे महाराज. अंतःकरणातून संसार बाहेर पडणं हाच विजय आहे. स्वतःच्या सामर्थ्यानं विजय प्राप्त व्हायचा नाही, भगवंताच्या कृपेनं होईल. लीन व्हावं, दीन व्हावं, शालीन व्हावं, भगवंताच्या संतांच्या समोर जावं आणि म्हणावं मला काही कळत नाही महाराज. मला पाप कळणं, पुण्य कळणं, ज्ञान कळणं, अज्ञान कळणं, मला काहीच कळत नाही. जे काय कळते ते तुम्हाला कळतं. तुम्ही समर्थ आहात आणि मी समर्थाचे लेकरू आहे. माझं काय करायचं तुम्ही ठरवा. असं म्हणून जर शरणागती केली तर कृपा करतील. आणि त्यांच्या कृपेने त्यांनी महाराज जीवनामध्ये विलक्षण असणारा बोध प्राप्त होऊन जीवन मंगलमय होऊन जाईल. मांगल्याचं तोरण आपल्या घराला लागेल. गुढिया तोरणे. तोरण लागलेलं आहे म्हणजे मंगलता प्राप्त झाली आहे. गुढी उभारली म्हणजे विजय झालेला आहे. आता काही काम आहे का शिल्लक? काही काम नाही ना. मग भगवंताची कथाच गोड आहे, आनंद देईल. सदा नाम घोष करू हरी कथा. आणि त्याने सदा चित्ता समाधान, समाधानाच्या प्राप्तीचं साधन सांगितलं. करी ती कथा गाती गाणे. ते गाणं कशाकरिता? समाधानाकरिता. ती कथा करणं कशाकरिता? समाधानाकरिता. बावळटपणा म्हणू नका. येडे म्हणले त्यांनी भागवत कथा, रामकथा ही बालवाडी आहे. बालवाडी आहे म्हणजे व्यासदेव महाराज अजून बालवाडीतच आहे. तू ग्रॅज्युएट झाला म्हणजे ते अजून बालवाडीतच आहे. शुकाचार्य महाराजांचे सगळे बालवाडीतच. त्याला अक्कलच नाही काय अजिबात. तुलाच जास्त झाली. अरे ते भागवत आणि ते रामायण म्हणजे ज्ञानी पुरुषाची परीक्षा आहे महाराज. राम कोणाला म्हणतो, सीता कोणाला म्हणतो, रावण कोणाला म्हणतो, लंका कोणाला म्हणतो, कळायला पाहिजे ना. त्याच्यात पण अध्यात्म आहे भरलेलं. हा पण महत्वाचा विचार आहे. त्या अंगाने पण पाहिलं पाहिजे. आत्मबोध प्राप्त होईल, जीवनाला मार्ग सापडेल. म्हणून कथा आणि गाणं हे त्याच्याकरिताच आहे. त्याचं ते गीत समाधान देणार आहे. त्याच्या छंदात नाचणं समाधान देणार आहे. त्याचं नामचिंतन समाधान देणार आहे. म्हणून गुढिया तोरणे, करीती कथा, गाती गाणे हे सगळं का झालं असेल? एवढा आनंद त्यांनी का झाला? एवढे सुखी का झाले? म्हणजे भगवंतानं छंद लावून वेधून घेतले अभंगाचं शेवटचं छंद. तुका म्हणे छंद, तुका म्हणे छंद, तुका म्हणे छंद.
येणे वेधले गोविंदे, या गोविंदाने छंद लावला आणि म्हणून त्याने वेधून घेतलं. म्हणून अशा पद्धतीनं अशी दिव्य अवस्था सर्व लोकांना प्राप्त झाली. गोविंद शब्द वापरला. गो शब्दाचा अर्थ इंद्रिय, विंद म्हणजे मालक, इंद्रियांचा स्वामी, इंद्रियांना चेतवणारा, इंद्रियांना चालवणारा तो असणारा परमात्मा. त्या परमात्म्याने वेधून घेतलं. त्यानं वेधून घेतल्याशिवाय असं होणं शक्य नाही. आपण या मंडपात का आलो? जगातले लोक नाहीत का महाराज? ते का बरं आले नाहीत मंडपामध्ये? त्यांना वेधून घेतलं नाही म्हणून. महत्वाचा विचार. तुम्ही का कपाळाला गंध लावता? तुम्ही का गळ्यामध्ये माळ घातली? तुम्ही का परमार्थ करता? त्याच्या मनात आलंय तुम्हाला परमार्थात आलं म्हणून. तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या सामर्थ्यानं करता, मग फुगीरपणा जिरवायचं काम त्याला चांगलं येतं. त्याला असलं तर तो जिरविल सुद्धा महाराज. म्हणून त्यांनी आपल्या सामर्थ्याने आपण हे करत नाही, तो करतो असं त्यांनी आपल्याला पक्का विश्वास असला पाहिजे. तोच आपल्या श्री गुरूंच्या रूपानं प्रगट होतो. गुरुला आणि देवाला जर दोन समजित असाल तर त्याचा कच्चा परमार्थ आहे महाराज. म्हणून देव आणि गुरु काही दोन गोष्टी आहेत का? एकच आहे. तोंडाने म्हणतात गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म नुसतं म्हणायचं. तोंडाने म्हणण्यात काय तात्पर्य? गुरुला परब्रह्म स्वरूप मानलं पाहिजे. हा महत्वाचा. ध्यान मूल गुरुमूर्ती, पूजा मूल गुरुपदम, मंत्र मूल गुरुवाक्य आणि मोक्ष मूल गुरुकृपा. गुरुकृपेशिवाय मोक्षापर्यंत जाता येत नाही. म्हणून त्यांनी श्री गुरु हा चालता बोलता देव आहे महाराज. तुका म्हणे कैसे आंधळ एजन आणि गेले विसरून खऱ्या देवा. तो खरा देव आहे महाराज. ओरिजिनल आपल्या समोर चालता बोलता देव आहे. तोच त्यांनी महाराज त्या रूपानं प्रगट होत असतो. तोच लीला करत असतो. म्हणून अशा पद्धतीने परमात्मा प्रगट झाला. त्यानं आपल्याला वेधून घेतलं आणि मग त्याचा छंद लागला. आणि तो छंद लागल्या कारणानं त्याच्या त्या विलक्षण असणाऱ्या आनंदाला साधू संत प्राप्त झाले. पहिल्या उपक्रमापासून विलक्षण आनंदावर त्यांनी बोलतात. विलक्षण आनंद म्हणजे जीवनमुक्तीचा आनंद. सर्वजण आनंद झाले. तिकडे कंसाला मात्र दुःख झालं. कंसाला भगवंताला मारण्याकरिता आणि पुतणेला पाठवलं. पुतना म्हणजे अविद्या. ती अविद्या आली पण भगवंताच्या समोर टिकली नाही महाराज. बोधाच्या समोर अविद्या टिकत नसते. भगवंताने सुशीली पुतना येणे बोललेले करू आळीनं संडे बापर कुमा देवरू पुतनेचा उद्धार करून टाकला. तिला मोक्ष दिला. नवे कैवल्य स्थिती प्राप्त वा सर्गाधिकाची निमाने साईच्या संस्कृती जरा पुतनेची विषाचे निस्तन पाणी मारवाली. विष घेऊन मारायला आली. तिचा उद्धार केला. मग महाबळ नावाचा असुर पाठवला. तो ब्राह्मणाच्या रूपात आला. भगवंताला ब्राह्मण अतिशय प्रिय आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज ब्राह्मण म्हणून त्याला जीवेच मारणे त्याची विटंबना केली. म्हणजे हाकलून दिला. त्याला मोकळं सोडून दिलं. मग त्याच्यानंतर अनेक पाठवले. त्याने शकटासूर पाठवला. देवाला लाभ घातली. ते उद्धार करून टाकला. तृणावर्त आला. त्याला त्यांनी नरडप पिरगळून त्याचा उद्धार करून टाकला.
कागासुर आला, बगासुर आला, धेनुकासुर आला, रिठासुर आला, व्योमासुर आला, अरिष्ठासुर आला, केशयासुर आला, अशी एवढे असुर त्यांनी महाराज अनंत त्यांनी भगवंतानं दुष्ट निर्जाळले. हे करण्याकरिता परमात्मा प्रगट झाला. तेवढंच करतो का म्हणजे नाही, हा रांगू लागला, रांगता रांगता उभा राहू लागला, उभं राहता राहता चालू लागला, चालता चालता पळू लागला, मित्रांबरोबर खेळू लागला. त्याच्या मित्रांची नाव आहेत महाराज पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख, बोबड्या, हे सगळे त्यांनी मित्रांची नाव. फार भाग्यवान असणारे मित्र आहेत महाराज. मी त्या मित्रांचे कौतुक कर, माझ्यासारखे शेंबडे किती आले कौतुक करायला लागले त्याचं पूर्ण व्हायचं नाही. हे कौतुक ब्रह्मदेवानं केलं महाराज. ब्रह्मदेव म्हणलं अहो भाग्यम नंद गोपजय कसाम यन मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. ब्रह्मदेवानं गोपाळांचं केलेलं कौतुक आहे. ते म्हणजे काय भाग्यवान आहे देवपाळ. म्हणजे कसे काय भाग्यवान आहे, अरे प्रत्यक्ष परब्रह्म यांचं मित्र झालेलं आहे आणि ते त्यांच्यावर खेळत आहे. म्हणून त्यांनी मला अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा परमात्मा गोपाळांचा मित्र झाला आणि गोकुळामध्ये खेळू लागला. अनेक प्रकारचे खेळ खेळतो. यमुनेच्या काठावर खेळण्याकरता गेली, मातीच खाल्ली महाराज. माती खाल्ली की आईपर्यंत निरोप केला, तिनं कान पकडला. आता याचा कोणी कान धरावा महाराज, पण तिनं धरलाच. तिचं नाव आहे भक्ती. भक्तीच कान धरू शकते. छडी घेतली मारण्याकरिता, मग घाबरलं किलकेल डोळ्यानं, आई मारू नको ग, मारू नको ग. मग आ कर म्हणलं की आ केलं आणि मग विचारलं माती खाल्ली का, तुम्हाला ना हम भक्षितवानंब सवे मिथ्याभि संशयता. मग खरं काय आहे, यदि सत्य गिरस्तार हे समक्ष पश्चिमे मुखम. तू स्वतःच माझं मुख बघ ना. तिला चमत्कार करून दाखवायचा होता. हे तर त्याचं प्रेम आहे महाराज. ज्याला आपलं म्हणतो, ज्याला त्याने हृदयाला लावतो, त्याला सर्वस्व देऊन टाकतो. तुमच्या माहितीकरिता सांगतो, एक गोपाळ होते ना महाराज, त्याचे सगळेचे सगळे तो इंद्र गोवर्धन उचलला, इंद्र खजील झाला. मग तो पाया पडायला लागला. त्यानं कामधेनू आणली, भगवंताचा अभिषेक केला. गोपाळांनी पाहिला. ब्रह्मदेव आला, तो त्यांनी गोपाळांना वासरानं चोरून घेऊन गेला. तो ब्रह्मदेव भगवंताला शरण आला, गोपाळांनी पाहिलं. त्याच्यानंतर वरून लोकांमध्ये त्यांनी गेला नंदबाबाला आणण्याकरिता. तिथं त्यांनी गेला, नंदराजाने पाहिलं, पूजा केली. गोपाळ म्हणले का रे, ब्रह्मदेव पूजा करतो त्याच्या लोकात जातो, इंद्र पूजा करतो त्याच्या लोकात जातो, वरून पूजा करतो त्याच्या लोकात जातो, एवढ्या लोकांना घेतो, आम्हाला पण एखादा लोक दाखव ना तुझा. असं म्हणल्यानंतर त्यांनी महाराज ठीक आहे म्हणले, ब्रह्मांड घाटावर नेले. आणि ब्रह्मांड घाटावर नेल्यानंतर म्हणजे सगळ्यांनी बुड्या मारा. त्याच्यात बुडी मारली की चमत्कार झाला. सगळे गोपाळ उचलले, वैकुंठात घेऊन गेला मला, डायरेक्ट वैकुंठवाशी. सगळेजण वैकुंठात गेल्यानंतर त्यांनी आता तिथं सगळे आपण काकडा म्हणतो की सकाळी लाजले गेवा यांना कोण वाळू, जिकडे पाहावे तिथं चक्रभुज गोपाळ, सगळे 4-4 हाताचे. हा कन्हैया त्याच्यासारखेच सगळेजण दिसतात. तोच उंच आसनावर बसलेला दिसला. हा आतमध्ये घुसला, सगळ्या गोपाळांना घेऊन सगळ्यांकडे पाहिले, डोळे मोठे करून त्या सेवकांकडे. असं तोंडावर बोट ठेवून काय बोलायचं नाही, फक्त बघत राहायचं. कोणी मध्ये तोंड घालायचं नाही, अजिबात काही बोलायचं नाही. काय काय होतं फक्त बघत राहा. असं म्हणलं की त्यांनी मला तो होताच उंच आसनावर बसलेला. हा पेंद्या तिथे गेला, म्हणला का रे, तू एकटाच बसला मला तिथं आसनावर, फार शाणा झाला काय, मला बसले म्हणलं की त्याला सरकवलं. कोणाला, प्रत्यक्ष देवाला सरकवलं. देवाच्या शेजारी बसला पेंद्या. तो वरद्या आला. तुम्हाला का, तो फार प्रेमाचा आहे काय, त्याला शेजारी बसून घेतलं. मला बसू दे असं म्हणलं की तिकडून सरकवलं का, तिकडे बसला वरद्या. पेंद्या बसला, वरद्या बसला. वाकुड्याच्या पोटात खुमखुमी तयार झाली. दोघं शेजारी बसून घेतले. मी काय केलं रे, समोर त्यांनी गेला आणि धावत जाऊन भगवंताचा हात पकडला. हात पकडून म्हणलं का, त्या दोघांना बसवलं. मी कुठे बसतो रे, धरला की देव खाली उतरवला आसनावरून स्वतःच्या. ते 4-4 हाताचे होते ना, शंखचक्र घेऊन, गदा घेऊन धावायला लागले. देवाने डोळे मोठे केले. गप्प असं म्हणून ना, फक्त बघत राहायचं. बघत राहिले महाराज. फक्त काय झालं माहितीये, तो वाकुड्या भगवंताच्या आसनावर बसला आणि देव खाली उतरला महाराज. एवढं प्रेम कोण कोणावर करतो. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे माझा भगवान. एवढं प्रेम गोपाळांवर, एवढं प्रेम भक्तांवर करतो की स्वतःचं आसन सुद्धा त्यांनी देऊन टाकलं महाराज बसायला. वैकुंठासारखं धाम त्याच्या भक्तांच्या नावावर करून दिलं महाराज. एवढं वैभव भगवंताचं आहे की भक्तांवर एवढं प्रेम करतो. त्या गोपाळांवर विलक्षण प्रेम त्यांनी भगवंताचं आहे. त्या गोपिकांवर विलक्षण प्रेम परमात्म्याचं आहे. त्या गोमातांवर विलक्षण प्रेम परमात्म्याचं आहे. त्या गोमातेकरिता प्रत्यक्ष प्रगट झाला, लीला करतोय. त्या गोपाळांच्या तोंडातलं उष्ट खातोय. खाय त्यांची उष्टावळी, उष्ट त्यांनी खातोय. त्यांच्या तोंडातलं ओढून खातोय. गवळ्यांची ताक पेरे कोण पोरे चांगली ती, खाय त्यांची उष्टावळी, उष्ट त्यांनी खातो काय. त्यांच्या तोंडातलं ताक पितो काय. त्यांच्या शिदोऱ्या त्यांनी महाराज चोरून खातो काय. अशा सगळ्या विलक्षण त्यांनी गोष्टी का करतो, त्याचं कारण त्याला पण त्यांनी म्हणजे त्यांनी महाराज म्हणतात नाथा घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. पाण्याला तहान लागण्यासारखी असणारी ती अवस्था आहे. म्हणून त्यांनी महाराज वळचणीचं पाणी आणि आळ्याला गेलं.
उरफाट झालं की नाही महाराज, जगाचा मालक आहे आणि त्याच्याकडे सुखाला काय कमी आहे. तो परमात्मा सुखी होण्याकरिता या गोपाळांच्या संगतीत आला. विलक्षण सुख त्यांनी तो सुद्धा भोगू लागला. असं त्यांनी महाराज चरित्र भगवान करू लागला. मग आता या गोपाळांकडे पाहिलं, सगळे मरतुकडे होते. उदबत्ती छाप म्हणजे खायला काय नाही घरी तुमच्या घरी, म्हणजे आमचं सगळं डेरीला जातं देवा. मग काय करायचं, भगवान म्हणला माझ्या बरोबर चाललं. आलं तरी अरे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी तू मोठं बळी सगळ्या पोरांना घेऊन चोऱ्या करायला सुरुवात केली. गोपिकांच्या घरात घुसू लागला. असं विनाकारण कोणाच्या दारात जात नाही महाराज देव. आपण आबरूचे लोक संसारातले. आपल्या जर परिसरात कोणाकडे त्यांनी जागरण असलं, कोणाचं लग्न असलं, कोणाची वास्तुशांती असली, बिगर पत्रिकेचे जातो का आपण? जात नाही महाराज. आपण बिगर आमंत्रणाचे कोणाकडे जात नाही. हा एखादा बिगर आमंत्रणाचा खाण्यावाली बिगर आबरूचा जात असला त्याची गोष्ट सोडून द्या. पण आबरूचा माणूस बिगर आमंत्रणाचा कोणाच्या घरी जात नाही. जगाचा मालक बिगर आमंत्रणाचा आपल्याकडे येईल असं नाही यायचा महाराज. त्या गोपी त्याला पाहून मनात म्हणत होत्या, यशोदा काय भाग्यवान आहे. तिच्या हातचं लोणी खातो काय, तिच्या अंगाखांद्यावर खेळतो काय. आपल्या घरी जर आला ना आपलं लोणी जर खाल्लं तर किती चांगलं होईल असा विचार मनात, ज्या गोपीच्या मनात विचार आला टोळी घ्यायची आणि तिच्या घरात बसायचं. भरपूर दहीतूप लोणी खायचं, माठ पालखी आणून खायची. दुसऱ्या दिवशी गोपीने पाहायचं, पाहती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती दुधानं पालथं घालणं म्हणजे जीवनमुक्त करून टाकणं. आपलं सगळं पुसून घ्यायचं आणि पालथं घालायचं. पालथ्या गाड्यावर किती पाणी घातलं म्हणजे गाडा भरेल. तसं जीवनमुक्त झाल्यानंतर कोणतं कर्म लागू होईल? लागू होणार नाही. म्हणून त्यांनी गोपिकांनी गारणं सांगायला जायचे, यशोदे तुझ्या पोराला काही समजून सांग, हे आमच्या घरात घुसतंय आणि चोऱ्या करतंय. मग काय करो, त्याचा कान पकडला, सांगितलं कृष्णा तुला मी ताकीद करीते रे, घरी कोणाच्या जाऊ नको रे. लोकांच्या घरी जाऊ नकोस कान्हा. तरी तू ऐकायला तयार नाही. मग काय करायचं, गारणं तर चालूच होते. मग म्हणला याच बोलवतात, मी त्यांच्या घरी जातो माझं गारणं सांगायला येतात. मग काय केलं पाहिजे, यांची काही ना काही अद्दल घडवली पाहिजे. काय अद्दल घडवावी, मग त्यांच्या घरी जाऊन खोड्या करायला लागला. काय खोड्या करायचं, याला भरपूर जायचं लोणी खायचं. आणि जाता जाता त्या गवळून फार शहाणपणा घेत होती प्रभावती. ती म्हणली हा त्यांनी चोऱ्या करायला येतो, आमच्या घरात घुसून माठ काढले जातून माठ फोडून टाकून दारापडा करतून दुनियादारी सांगायला लागली. घुसला तिच्या घरात परत गेला. स्वतः त्यांनी लोणी भरपूर खाल्लं. तिच्या सुना होत्या 2-4 झोपेत, त्यांच्याच तोंडाला लोणी लावून गेला. म्हणजे गाराने सांगायला आलं का नाही, आईला म्हणला तुला माहितीये का काय ते माझ्या अंगावर घेण्यात देण्याची त्यांनी मला आणतात. या सगळ्या गोपिका माझ्यावर आळ घेतात. चल म्हणे तुला दाखवतो काय. तिच्या सुनांच्या तोंडाला लोणी लागलं होतं. म्हणजे बघ या सुना त्यांनी लोणी खातात आणि माझ्या नावावर आरोप करतात. म्हणजे असं त्यांनी उलटी बॉम्ब चोराची, त्याला चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणतात. असं त्यांनी त्यांच्याच अंगावर ढकलून द्यायचं. कोणाचा पदर तरी ओढायचा, कोणाची वेणी तरी ओढायची. एक गवळण त्यांनी स्वयंपाक करत होती. चुलीमध्ये त्यांनी जळकं लाकूड घेतलं. आदल्या दिवशी सांगायला ते आमच्या घरी येतो म्हणून घेतलं लाकूड असं लावायला लागते. कोणा पेटून कर माझ्या घरी येते कारण सांगायला तुझं घर पेटून असं म्हणलं की अरे घर पेटवायला लागला. खूपच लाकूड घेतलं तिच्या तोंडावर. मला देणं तोंडावर तुझ्या बापाचे हे घर, तुझ्या बापाचे हे माणसाचं शरीर म्हणजे काय आपल्या बापाचं घर आहे का हे त्याच्यातून सांगायचं की भाव आहे मला त्याच्यामध्ये. आता तो भाव सांगायला वेळ राहिला नाही, मला तर जायचं. त्याचा वेळ लागलेला आहे. आता हे फार गोड आहे मला, तुम्ही ऐकण्यासारखी दिसता. अजून बऱ्याच वेळा ऐकू शकता, पण आता माझी निर्धारित वेळ. महाराजांनी मला कानात सांगितलं महाराज लोक ऐकायच्या विचारात आहेत. मला ते जरी ऐकायची विचारात असले तरी मी पण सांगायचं विचारात आहे. लवकर सुरू झाला असतं की लवकर जागे झाला असतं. मी आवरून बसलो होतो महाराज. मला 9 वाजता तुम्ही गाडी येणार म्हणजे मी 9च्या आधी आवरून बसलो होतो. खरोखर सांगतो तुम्ही तुषार आले त्याला मी काय करू असू द्या. म्हणून त्यांनी महाराज अशा खोड्या करायला लागला. एक गोपी गाराने सांगायला दुसऱ्या दिवशीच्या घरी गेला. दारात रांगोळी काढत होती. ती रांगोळी काढून झाली. त्यांनी काय छान रांगोळी काढली ग काकी म्हणे, छान काढली. याच्यानंतर काय करतात म्हणे हळदी कुंकू वाहना. मग घरात कुंकाचा करांडा आणायला गेली. ती गेली की हा रांगोळीच्या मध्यभागी उभा राहिला आणि त्याच्यावर लघवी केली महाराज आणि धूम ठोकून पळून गेला. ती पाहण्याकरिता आली बाहेर, रांगोळी नदीनं गेली होती. काय झालं मला अष्टदळ माझ्याकडे प्रमाण आहे, मी मनाचं कशाला सांगू. अष्टदळ काढले अंगणी वरी मोठे चक्र पाणी त्याच्यावर जाऊन लघवी करून गेला. अष्टदळ म्हणजे अष्टदा प्रकृती आणि मुतनं म्हणजे तिला कधी घालवणं. तो परमात्माच घालू शकतो, दुसरा कोणी घालू शकत नाही. हा त्यातला भाव आहे महाराज. असे अनेक भाव आहेत. एक त्यांनी गोपी गाराने सांगायला गेली होती. दुसऱ्या दिवशी रानात चालली, तिचं लेकरू कडेवर घेऊन चालली होती. त्या गोपीकडे त्यांनी पाहिलं आणि तिच्याबरोबर चालायला लागला. मला काकी काय छान आहे ग तुझं बाळ, बरे छान आहे, माझ्याकडे देते का. मग देते म्हणत. तिला वाटलं फार प्रेमाने मग दिलं त्याच्याकडे. कडेवर घेतलं बाळाला आणि तिच्यावर बराच वेळ गप्पा मारीत चालत राहिला. रस्त्याच्या कडेला एक विहीर दिसली. पळतच गेला महाराज विहिरीकडे. ते लेकरू असं धरलं आणि ते विहीर शेंदायला लागला आणि त्या गोपीकडे म्हणतोय टाकू टाकू आता टाकू म्हणत टाकू नये. धावत गेले लेकरू हिसकून घेतलं. म्हणजे सांग तुझ्या पोराला काय आमचे लेकरं मारायला लागला, आता काय करावं. एक गोपी धावत आली. म्हणजे काय झालं, बरं माझा हात मोडला. अगं मग हॉस्पिटलला जा, त्याचा एक्सरे काढून घे, त्याचा एक प्लास्टर करून घे. कसं काय मोडला, कशाने मोडला ऐक म्हणले. तुझा तो लाडका त्यांनी आला रात्रीच्या टायमाला आमच्या त्याने
गोठ्यामध्ये घुसला आणि सगळ्या गायी सोडून दिल्या आणि त्याच्या जागेवर गाढवा आणून वेगळे कुंभारवाड्यातले. आता गाढवा स्वभाव चांगला असतो. ते एकदा त्याच्या पायाला असं गेलं, त्याला वाटलं मला बांधून टाकलं. ते हालचाल सुद्धा करीत नाही मला. सगळे गाढवून होते. मी सगळे धार काढायला गेले आणि गाय म्हणून गाढवा खालीच बसले. त्याने जी पिछाडी मारली काय त्याला पाठ करून दुसऱ्या हातच मोडला. सांग तुझ्या पोराला काही समजून. काही केलं पोरगा ऐकायला. मग म्हणे घरी राहण्याचे योग्य त्याचं राहिलं नाही. उद्या जाई वना सगळे घेऊन गोधना गोमातेला घेऊन राहणार जा. मग सगळ्या गोपाळांना सांगितलं, अरे तुम्ही सारे गोपाळ गाई घेऊन राहणार या. सगळेजण राहणार जाण्याकरिता निघाले. गाई गोपाळ सवंगडे म्हणा सर्वजण मनाला गेले. तिथं जाऊन पण अनेक प्रकारचे खेळ भगवंताने त्यांनी केले. विटी दांडू चेंडू लगोरी नागापरी अनेक प्रकारचे खेळ खेळत तिथं नाकाबंदी करावी. गोपिकांना त्यांनी बाजाराला जाऊच द्यायचं नाही. गोपिकांनी त्याच्यासमोर विनंती करायची, हे जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला आनंद लाला रे गोपाला, आनंद लाला रे गोपाला. उशीर झाला आणि गुणी गेला गवळणी थाट, कृष्ण अडवू नको आमुची वाट. उशीर झाला बाजाराला, नंद लाला रे गोपाला, आनंद लाला रे गोपाला. गोपिकांनी तिथं विनंती करावी. त्या बाजाराहून घरी आला की परत त्याने अडवावं. मग पुन्हा गोपिकाने म्हणायचं, जरा 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 बरदान वारुता येऊ, तुझा संग झाला मग मी घरा कैसी जाऊ. सासूरवासनी आम्ही गवळणी जाऊ दे हरी, जाऊ दे हरी. बहुवेळ लागत सासू सासरे, बहुवेळ लागत सासू सासरे, पोपटीला मजवरी. सर 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 बरदान वारुता येऊ, तुझा संग झाला मग मी घरा कैसी जाऊ. अशा अनंत थोड्या भगवंताने केल्या. खेळून खेळून सर्व गोपाळ जमले. फार भूक लागली, देवा काहीतरी खायला दे. 12:15 वाजले. मग काय करावं, भगवंताने खेळ मोडला. खेळ मोडावा पडता खडकावर उभा राहिला. सगळ्या गोपाळाने एकत्र केलं. पानांचं द्रोण तयार केलं. सर्वांचे शेदोऱ्या त्याच्यात एकत्र करून काला केला. स्वतःच्या हाताने गोपाळांना काला भरू लागला. भागवतकार म्हणतात, विभक्त वेणूम चक्र पदयो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मश्रून कमलम तत्फला नेंगू लिशू तिष्ठन मध्ये स्वपरी सोडो असे नर्वस विश्वय स्वर्गीय लोके मिश्र गोपजयज्ञ भगवान केली. गोपाळ कृष्ण भगवान की जय. भगवंताने काला केला. सर्व गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो. आपण त्या प्रसंगापर्यंत आलो. म्हणून अशा पद्धतीने परमात्म्याने काला केला. तो काला त्यांनी दोघांमध्ये होत असतो, देव आणि भक्तांमध्ये. कीर्तनामध्ये देव हाच असतो आणि भक्त पण आहेत. ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत. त्यांनी सर्व संत या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवान शंकर प्रत्यक्ष उपस्थित आहेत. मोठ्या प्रेमानं संतांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. यथावत यथावकाश भगवंताची सेवा.